नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण बघूया आज बेस्ट काही स्टॉक्स बिकॉज ऑफ की मार्केट जे आहे सध्या आहे डाऊन मध्ये. राईट. सो म्हणजे आपल्याला डाऊन मध्ये पाहायला मिळत आहे. तर स्टॉक्स सुद्धा खाली आलेले आहेत जे स्टॉक चांगले आहेत. परंतु या टॅरिफ वारमुळे टॅरिफच्या न्यूजमुळे मार्केट अपडाऊन करत आहे आणि त्यामुळे चांगले स्टॉक सुद्धा न्यूजमुळे डाऊन आलेले आहेत. तर या स्टॉक मध्ये आपल्याला एक चांगली संधी मिळत आहे की या स्टॉकना आपण डिस्काउंट मध्ये ऑफर मध्ये घेऊ शकतोय. राईट. मग कोणते असे स्टॉक आहेत की त्यात आपण इन्व्हेस्ट करू शकतो? तर आपण इथे 4-5 स्टॉक बघणार आहोत. कारण खूप स्टॉक आहेत, 5-6 हजार स्टॉक आहेत. पण त्यापैकी एक आपण 5-6 स्टॉक आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. आणि जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि जर तुम्हाला अजून स्टॉक पाहिजे असतील तर मग या व्हिडिओच्या खाली सगळ्यांनी जर कमेंट केलात, एक 10 ते 15 कमेंट जर आल्या तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काही स्टॉक घेऊन येऊया ज्याची प्राइस कमी आहे. ठीक आहे. तर बघूयात आपण आजचे कोणते स्टॉक आहेत. जर आपण सुरुवातीला बघितला निफ्टी 50 इंडेक्स, तर निफ्टी 50 इंडेक्स जो आहे तो अप पासून बराच चांगल्या प्रकारे डाऊन आला आहे. आपण जर बघितलं तर 8% जे आहे ते आपला इंडेक्स डाऊन आहे आत्ता लेटेस्ट मध्ये. आणि जर समजा ऑल टाइम हाय पासून बघितला आपण, ठीक आहे, तर ऑल टाइम हाय पासून आपला जो इंडेक्स आहे तो नियर अबाउट 17% डाऊन आहे. 17%. सो 17% जो आहे तो इंडेक्स डाऊन आहे, परंतु स्टॉक 40%, 50% प्लस काय आहेत डाऊन मध्ये आलेले आहेत, आपल्याला डिस्काउंट मध्ये मिळत आहेत. तर आता आपण बघूयात की कोणता सगळ्यात महत्वाचं की इंडेक्स कोणता चांगला आहे. तर सगळ्यात पहिला जो येतो तो म्हणजे आपला निफ्टी एफएमसीजी इंडेक्स. जर आपण इथे बघितलं निफ्टी एफएमसीजी इंडेक्स काय चालू आहे, तर सध्याच्या मार्केटमध्ये एफएमसीजी इंडेक्स मध्ये चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे. परंतु तरी सुद्धा जर आपण टॉप पासून बघितलं निफ्टी एफएमसीजी, तर निफ्टी एफएमसीजी जो आहे तो नियर अबाउट 24% काय आहे डाऊन आहे. सो 24% डाऊन आहे. त्यामुळे लॉंग टर्म मध्ये आपल्याला एवढीच रिकव्हरी जर पाहायला मिळाली तर स्टॉक मध्ये सुद्धा आपल्याला दरवर्षी चांगला फायदा होऊ शकतो, है ना. सो यामुळे याचेही स्टॉक आपण सुरुवातीला बघूया. आता एफएमसीजी म्हटलं की पहिला स्टॉक येतो तो म्हणजे आयटीसी. ठीक आहे. कारण याच्यातला एक मोनोपोली स्टॉक आपण म्हणू शकतो. आयटीसी जो आहे तो चांगल्या प्रकारे इथून, आणि आयटीसी किती पर्सेंट डाऊन आलाय, नियर अबाउट आयटीसी जो आहे तो 20% डाऊन आहे. म्हणजेच काय की येणाऱ्या आठवड्यांमध्ये, येणाऱ्या महिन्यांमध्ये किंवा येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपल्याला जो आहे तो एफएमसीजी काय दिसू शकतो, म्हणजे आयटीसी जो आहे तो पॉझिटिव्ह आपल्याला मुवमेंट देऊ शकतो. सो 20% कमीत कमी जर ऑल टाइम हायला स्टॉक गेला तर आपल्याला 20% प्लस याच्यामध्ये मुवमेंट पाहायला मिळू शकते. आणि मागे बघा जेव्हा तो डाऊन आलेला होता, इथून इथपर्यंत आलेला होता, पुन्हा त्याने ऑल टाइम हाय ब्रेक करून वर गेला. तर त्याचप्रमाणे याही वेळ जाऊ शकतो. आणि जर लॉंग टर्म इन्व्हेस्ट करायचं असेल तरच या स्टॉक मध्ये तुम्ही काम करायचं आहे. ठीक आहे. शॉर्ट टर्म मध्ये नाही. आणि जेवढा कमीला मिळेल, जसं की हा स्टॉक अजून थोडा 400 जवळ येऊ शकतो, तर तिथे पण तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी बघू शकता. सगळ्यात महत्वाचं, या व्हिडिओमध्ये जे काही स्टॉक आपण बघत आहोत ते एक स्टडी पर्पज आहे. त्यामुळे इन्व्हेस्ट करताना तुम्ही तुमची रिस्क कॅपॅसिटी, त्यानंतर तुमचं जर फायनान्शियल ऍडवायझरला विचारून किंवा तुम्ही स्वतः स्टडी करून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. ठीक आहे. तर एफएमसीजी मधला पहिला स्टॉक आहे आयटीसी. त्याच्यानंतर दुसरा एक जबरदस्त स्टॉक आहे तो म्हणजे गोदरेज कन्झ्युमर. ठीक आहे. त्यानंतर ब्रिटॅनिया पण आहे. बट जर आपण एक कमी प्राइसचा थोडासा बघितला तर तो म्हणजे गोदरेज कन्झ्युमर. ठीक आहे. आणि अजून कमी प्राइसचा जर म्हणाल तर झोमॅटो. झोमॅटो मध्ये पण आपल्याला चांगली मुवमेंट पाहायला मिळू शकते. सो गोदरेज कन्झ्युमर जो आहे तो ऑल टाइम हाय पासून आता जर आपण बघितलं तर तो 20% डाऊन आहे. तर याही मध्ये आपल्याला मुवमेंट पाहायला मिळू शकते. प्लस या स्टॉक मध्ये शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला मुवमेंट पाहायला मिळू शकते बिकॉज ऑफ की यामध्ये डब्ल्यू पॅटर्न तयार झालाय. सो शॉर्ट टर्म मध्ये सुद्धा हा स्टॉक थोडा वर जाऊ शकतो. सो गोदरेज कन्झ्युमर मध्ये सुद्धा तुम्ही
स्टडी करा. जर तुम्ही ट्रेडिंग वगैरे करत असाल किंवा नसाल, तर जे आपल्याला इन्व्हेस्ट करण्याचं अमाऊंट आहे, कॅपिटल आहे, हळूहळू काही स्टॉकमध्ये, चांगल्या स्टॉकमध्ये जसे खाली मिळतील तसे जर आपण इन्व्हेस्ट करत गेलो, ठीक आहे, तर आपल्याला पुढच्या 2-3 वर्षामध्येच काय स्टॉकमध्ये 50%, 40%, 20% कमीत कमी मुवमेंट पाहायला मिळू शकते. कारण 2020 नंतर, 2020 मध्ये आपण बघितलं की मार्केट जसं खाली आलं होतं त्याच्या फास्ट मध्ये रिकव्हर करून वर गेलेलं आहे. त्याचप्रमाणे यावेळी जसं मार्केट फास्ट खाली येत आहे, त्याचप्रमाणे ते फास्ट वरही जाईल आणि जाऊ शकतं. सो त्यामुळे ज्यांना ज्यांना इन्व्हेस्ट करायचं, तर हाच योग्य टाइम आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. सो त्यामुळे तुम्ही बघू शकता, या संधीचा फायदा घेऊ शकता. सो गोदरेज कन्झ्युमर हा आपला एफएमसीजी मधला सेकंड स्टॉक आहे. तिसरा जो स्टॉक आहे तो आहे झोमॅटो, ज्याचं रिब्रँड झालेलं आहे इटर्नल लिमिटेड म्हणून. जर तुम्ही बघाल इथे, ठीक आहे, इटर्नल लिमिटेड NSE. ओके, सो हा जो स्टॉक आहे तो नियर अबाउट किती पर्सेंट डाऊन आला आहे टॉप पासून जर आपण बघितलं, तर तो आहे 35% डाऊन. सो याही मध्ये तुम्ही स्टडी करा, आणि यामध्ये पण एक चांगला पॅटर्न पण याच्यात तयार होतोय की जो शॉर्ट टर्म मध्येच आपल्याला मुवमेंट चांगली देऊ शकतो. ठीक आहे, इटर्नल लिमिटेड. सो हा पण स्टॉक तुम्ही नक्की वॉचला ठेवा. आता सेकंड सेक्टर जे आहे बँकिंग सेक्टर. सो निफ्टी बँक आपण जर बघितलं, ठीक आहे, तर आता जे आहे RBI ने रेट कट्स केल्यामुळे आपल्याला आपल्या बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा मुवमेंट पाहायला मिळू शकते येणाऱ्या दिवसांमध्ये, येणाऱ्या आठवड्यांमध्ये. सो 11% डाऊन आहे बँक निफ्टी. तर यामधले जे स्टॉक आहेत, तर सगळ्यात बेस्ट स्टॉक तो म्हणजे SBI. पहिल्या लिस्टवर येतो SBI, ठीक आहे, जो की आता 742 चालू आहे. आणि हा जो आहे तो नियर अबाउट टॉप पासून जर आपण बघितलं, तर आता 18 ते 20% आपल्याला डाऊन पाहायला मिळतोय. सो त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये पण आपण स्टडी करू शकता, बँकिंग सेक्टर मधला स्टॉक. आणि कमी प्राइसचा एक स्टॉक आहे बँक ऑफ बडोदा. ठीक आहे, बँक ऑफ बडोदा जर तुम्ही बघाल, तर याचा पॅटर्न जो आहे तो चांगला बनलेला आहे. ठीक आहे, बँक बडोदा बघा, लेटेस्ट मध्ये याच्यावर मुवमेंट पण चांगली आलेली आहे. जर तुम्हाला लॉंग टर्म साठी बघायचं असेल, तर याही स्टॉक मध्ये तुम्ही स्टडी करू शकता, बँक ऑफ बडोदा मध्ये. ठीक आहे, आता तिसरं सेक्टर घेऊयात, ते म्हणजे एनर्जी सेक्टर. जर तुम्ही निफ्टी एनर्जीचा इंडेक्स बघितला, ठीक आहे, निफ्टी एनर्जी इंडेक्स, तर हा चांगल्या प्रमाणात डाऊन आलेला आहे. नियर अबाउट जी डाऊन मुवमेंट आहे ती आहे 33%. एनर्जीमध्ये मागे खूप मोठी मुवमेंट पाहायला मिळाली, आता तो 30% डाऊन आहे. तर याच्यामधले जे काही स्टॉक आहेत, जसं की पहिला स्टॉक तो म्हणजे ONGC. ठीक आहे, ONGC जो स्टॉक आहे, तर हा स्टॉक पण डाऊन आला इंडेक्स सोबतच. तो किती डाऊन आहे, तर हा आहे 35% डाऊन. म्हणजेच काय की येणाऱ्या काही वर्षांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये या स्टॉकमध्ये आपल्याला 30-35%ची मुवमेंट पाहायला मिळू शकते. सो हा पण स्टॉक आहे बेस्ट स्टॉक एनर्जी सेक्टर मधला. ठीक आहे, आणि अजून एक लास्ट अँड बेस्ट स्टॉक आपण बघूयात, ज्याचं नाव आहे NTPC. NTPC स्टॉक हा ऑलवेज कधीही चांगल्या प्रमाणे मुवमेंट करत असतो, आणि हा लॉंग टर्म साठी चांगला सुद्धा आहे. सो पॅटर्न पण चांगला बनलेला आहे. सो इथून जर आपण बघितलं या स्टॉक मध्ये, तर नियर अबाउट 30-40%ची मुवमेंट कमीत कमी ऑल टाइम हाय पर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकते. सो NTPC ऑलवेज आपला फेवरेट स्टॉक आहे, तर यात सुद्धा तुम्ही स्टडी करू शकता, लॉंग टर्म साठी विचार करू शकता. ठीक आहे, सो हे काही स्टॉक होते, 5 ते 6 स्टॉक, ज्यात आपण इन्व्हेस्टमेंटसाठी बघा, त्यानंतर स्टडी करा. आणि हे सगळे स्टॉक एक स्टडी पर्पज दिलेले आहेत व्हिडिओमध्ये माहितीसाठी, प्लस तुम्ही याचा स्टडी करून तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये नक्कीच यूज करू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा, आणि आपला फ्री टेलिग्राम जॉईन केला नसेल, जिथे आपण मार्केट अपडेट, त्याच्यानंतर माहिती वगैरे शेअर करतो, तर तुम्ही नक्की हा ग्रुप जॉईन करून घ्या. ठीक आहे, ज्याचं नाव आहे SP स्विंग ट्रेडर. ठीक आहे, ज्यावर आपण इंट्राडे स्विंगची माहिती पण शेअर करत असतो. जर तुम्हाला अजून स्टॉक पाहिजे असतील, तर या व्हिडिओच्या खाली जास्तीत जास्त कमेंट करा, तर आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येऊयात. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ.